महाराष्ट्र में आईएमए के आह्वान पर एमबीबीएस डॉक्टरों की हड़ताल जारी है। हड़ताल का आज अगला चरण है। कई स्थानों पर स्वास्थ्य सेवाएं प्रभावित है। इमरजेंसी सेवाओं पर भी असर पड़ने की खबर आ रही है। मरीजों को इलाज में परेशानी हो रही है। आईएमए पदाधिकारियों ने हड़ताल को लेकर संदेश जारी किया है। वहीं हड़ताल की वजह और आगे की रणनीति पर सभी की नजर है। मागील 2 दिवसापासून आयएमए महाराष्ट्राचा बंद सुरू आहे। सर्व ओपीडी 2 दिवसापासून बंद आहे। बीएचएमएस डॉक्टरांना 1 वर्षाचा सीसीएमपी कोर्स करून एमएमसी अंडर नोंदणी देण्याचा जो सरकारचा निर्णय आहे याविरुद्ध हा बंद आहे। प्रत्येक पॅकेजचं एक वेगळं रजिस्टर असतं। ॲलोपॅथी डॉक्टरांसाठी एमएमसी रजिस्ट्रेशन आहे आणि यामध्ये बीएचएमएस डॉक्टरांना फक्त 1 वर्षाचा कोर्स करून नोंदणी करू देणं म्हणजे त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देणं हे कुठेतरी रुग्णांच्या जी आपण सेवा देतो आरोग्य सेवा यामध्ये क्वालिटी कॉम्प्रोमाइज करण्यासारखं आहे। ज्या पॅथीचा आपण अभ्यास केलेला आहे त्याच पॅथीची आपण जर रुग्णांना सेवा दिली तर ती आपण योग्य प्रकारे देऊ शकतो। त्यामुळे आमचा असा आग्रह आहे की बीएचएमएस डॉक्टरांना फक्त 1 वर्षाचा कोर्स करून एमएमसीमध्ये नोंदणी देण्यात येऊ नये हा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे यावर सरकारने त्वरित सकारात्मक त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करून ही नोंदणी थांबवावी। अन्यथा आयएमए महाराष्ट्राला हा संप पुढेही चालू ठेवावा लागेल। आयएमए महाराष्ट्राने अशी जोपर्यंत सरकार याच्यावर योग्य तो निर्णय घेत नाही तोपर्यंत हा संप चालूच राहील अशी आयएमए महाराष्ट्राची भूमिका आहे आणि कदाचित पुढे चालून आपत्कालीन सेवांवरही याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ शकते। म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आणि योग्य असा सकारात्मक प्रतिसाद याला द्यावा आणि रुग्णांचं आरोग्य वैद्यकीय सेवा याचा विचार करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा। या बंदमुळे रुग्णांची जी हेळसांड होते आणि गैरसोय होते त्याबद्दल संपूर्ण आयएमएच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। हा आयएमए महाराष्ट्राचा निर्णय असल्यामुळे एक संघटना म्हणून आम्हाला त्याचं पालन करणं बंधनकारक असते। आम्हालाही वाटत नाही कुठं रुग्णांची हेळसांड व्हावी पण काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला हा बंद करावा लागतोय आणि कदाचित तो पुढे लांबूही शकतो याची सर्वांनी नोंद घ्यावी। धन्यवाद।